नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत। विश्वशांतीची प्रतीक असलेली एक भव्य वास्तू आज विश्वराजबाग पुणे इथं उभी आहे। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी विश्वशांतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकताना या फिलॉसॉफर सेंट श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोम आणि वर्ल्ड पीस प्रेयर हॉलची रचना केली। 24 नोव्हेंबर 1996ला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 700व्या संजीवन समाधी दिनाचं औचित्य साधून पहिली वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, स्पिरिच्युअलिटी, रिलिजन अँड फिलॉसॉफी संपन्न झाली। त्यानंतर प्रत्येक परिषदेमध्ये नवनवीन विचार मांडले गेले। देशविदेशातले तत्त्वज्ञ, चिंतक, शास्त्रज्ञ यासाठी उपस्थित राहिले आणि आता 3 ते 5 ऑक्टोबर 2024 10वी वर्ल्ड पीस पार्लमेंट त्याचसाठी म्हणजेच विश्वशांतीसाठी विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या संकल्पनेतून संपन्न झाली। उद्देश एकच, जे स्वप्न प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर पाहतात त्या दिशेने वाटचाल, त्या दिशेने जगाला शांतीपूर्ण मार्गदर्शन। 3 दिवसांच्या या विश्वशांती परिषदेमध्ये अनेक विचारवंतांचं मार्गदर्शन लाभलं। त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांचे विचार जाणून घेता आले। व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीम हा विचार प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर कायम मांडत असतात। याच विषयावर मत व्यक्त केलंय विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी। आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर भूषण पटवर्धन, जे फॉर्मर चेअरमन UGCचे आहेत आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहेत। त्यांच्याशी आपण आता संवाद साधूयात। नमस्कार सर आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये। वर्ल्ड पीस पार्लमेंट होते आहे आणि त्याच्यामधल्या एका सेशनचा विषय असा होता की व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन जे आहे ते आपण आपल्या या शिक्षण धोरणामध्ये कसं आणू शकतो। मला वाटतं त्याची सुरुवात तर झालीच आहे, पण आपला अनुभव आणि विचार काय आहे? आपल्या परंपरा आणि आपल्या परंपरेची बलस्थानं ही शिक्षणामध्ये यावीत या दृष्टीने या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये नियोजन करण्यात आलं आणि त्याचं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं स्वागत केलं गेलं। पण हे कसं करायचं, तर त्याच्यासाठी MIT सारख्या संस्थेने हा जो पुढाकार घेतलेला आहे आणि व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशनची वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी जी मांडणी केलेली आहे की जी अनुकरणीय आहे, बाकीच्या विद्यापीठांनी सुद्धा त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा आणि MIT जे करते ते भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये व्हावं आणि मग याच्यातनंच ती ज्ञानज्योत जी आहे ती सर्वदूर पसरेल आणि आपल्याला स्वतःची ओळख नव्याने का होईना पण खरी मिळेल। आपल्याला माहिती असेल की नवीन शैक्षणिक धोरण जे डॉक्टर कस्तुरीरंगनांच्या अध्यक्षतेखाली तयार केलं गेलं आहे त्याचा सहभागी होण्याचं मला भाग्य लाभलेलं होतं। डॉक्टर कस्तुरीरंगन हे माझे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर अनेक वर्षांपासून काम करत होतो आम्ही। आणि आपण बघितलं नवीन धोरणामध्ये तर नीतिमूल्य आणि व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन जे तुम्ही म्हणताय किंवा आपल्या स्वतःच्या एकूण परंपरेविषयीची माहिती असणं, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला गेलेला आहे। भारतीय ज्ञान परंपरांचा याच्यामध्ये अंतर्भाव केला गेलेला आहे आणि यामुळे एक शिक्षणामध्ये आज काय झालं आहे की अनेक वर्षांचा आपल्यावरती एक पाश्चिमात्य पगडा मनावरती होता आणि आपल्यावरती असं बिंबवलं गेलं होतं की जे पश्चिमेकडनं येतं ते चांगलं, ते खरं, ते उत्तम दर्जाचं, जो मनुष्य इंग्लिश बोलू शकतो तो ज्ञानी। तर हे काही खरं नाही आहे। म्हणजे ज्ञान हे काही कुठल्या भाषेशी निगडीत नाही आहे। वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा अनेक विद्वान लोक असतात, पण ज्याला मोनोकल्चरल डॉमिनन्स मी म्हणतो तो आपल्या कॉलोनियल इम्पॅक्ट आपल्या मनावरती होता आणि त्यामुळे हे सगळं शिक्षणाच्या माध्यमातून घडत होतं। आपण जो इतिहास शिकला त्याच्यामधनं आपल्या संस्कृतीची परंपरा आपण फार कमी शिकलो। म्हणजे आम्हाला शाळेमध्ये आठवतं आहे की कोण कोण व्हाईसरॉय होते याची सगळी माहिती होती, पण कोण राजा वर्मा केरळमधले होते किंवा वीर मुंडा कोण होते नॉर्थ ईस्टमधले
यांच्याबद्दल काय माहिती नाही. भारतामध्ये 100च्या वर डायनेस्टीज आहेत, त्याची माहिती कुठं होती आपल्याला? ही सुरुवात खरं तर म्हणजे गेल्या एक 8-10 वर्षात झाली असं म्हणता येईल की आपल्याला अशा प्रकारचे विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये असावेत. तर आपल्याला काय वाटतं की साधारण किती वर्षामध्ये खरोखर हे सगळं पोहोचेल म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत? याला थोडा वेळ लागेल, कारण मी म्हटलं तसं हा अनेक वर्षांचा आपल्या मनावरती असलेला पगडा असा सहजासहजी पुसला जात नाही. कालच मी बेंगलोरमध्ये होतो. निमान्स राष्ट्रीय मोठी संस्था आहे मानस तज्ज्ञांची. त्याच्यामधल्या कॉन्फरन्समध्ये मी एक उदाहरण सांगितलं या संदर्भामध्ये की का वेळ लागेल त्याला. कारण आपल्याकडे कसं झालेलं आहे की, आणि ते एका माझ्या अमेरिकन व्हाईट अमेरिकन म्हणजे ओरिजिनल अमेरिकन पण ज्याचा भारतीय शास्त्रांचा अभ्यास आहे चांगला, अशा व्यक्तीचं नाव नाही घेणार, पण त्यांनी त्याच्या शब्दात जे सांगितलं ते मी सांगेन. तो म्हणला की मी जगात सगळीकडे फिरलो आहे, जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी मी संवाद साधलेला आहे. भारतामध्ये सुद्धा मी सगळीकडे फिरलो आहे, पण भारत देश मला असा एक दिसला फक्त की ज्या ठिकाणी सुशिक्षित, त्यांनी शब्द वापरला एज्युकेटेड इलिट. ते म्हणले की भारतामध्येच मला असे एज्युकेटेड इलिट दिसले की दे टेक प्राईड इन रिडिक्युलिंग देअर ओन कल्चर. भारताचे सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं होतं की युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन अलोन विल ब्रिंग हार्मनी अँड पीस टू द ह्युमॅनिटी. याच दिशेने प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी त्यांच्या शिक्षण संस्थांपासून सुरुवात केली. डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी या द्रष्टेपणाचं कौतुक केलं. तर मला वाटतं की हे जे सगळं चालू होतं इतक्या वर्ष, त्याला छेद देण्याचं काम ज्या संस्थांनी ज्या व्यक्तींनी केलेलं आहे त्याच्यामध्ये MITचा महत्त्वाचा वाटा आहे. विश्वनाथ कराडसारख्या प्राध्यापकांचा, शिक्षण तज्ज्ञांचा आणि मी म्हणेन सोशल रिफॉर्मर्सच त्यांना म्हणेन मी, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि हे जसं वाढेल तसं हे आपल्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन किंवा मी म्हणेन की आपली स्वतःची ओळख पुन्हा मिळवण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होईल. श्रीमद भगवद्गीतेनं आपल्याला ज्ञान, कर्म, भक्तीचा मार्ग दाखवला. आपल्या वारकरी संप्रदायाचं आणि संत साहित्याचंही महत्त्व माणूस घडवण्यात मोठं आहे. पाहुयात याबाबत डॉक्टर भूषण पटवर्धन काय विचार सांगतात. आपली परंपरा तुम्ही जे म्हणला ना, मी असं सांगेन की वारकरी संप्रदाय, महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय इतक्या वर्षापासून आहे, म्हणून महाराष्ट्रामधली संस्कृती आज तरुण पिढीला कळते. कुठेतरी नकळत त्यांच्यावरती त्या विचारांचा प्रभाव पडत जातो. आणि जसं व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आहे तर शेवटी विश्वशांतीच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे की वेगवेगळे जे घटक आहेत, शिक्षण असेल, पत्रकारितेसारखे विषय असेल, सगळे घटक मिळून विश्वशांतीच्या दिशेने जाण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते कसं साध्य होईल पुढच्या 100 वर्षाचा जर विचार केला. आता कसं झालं आहे, सगळ्या जगामध्ये आपण बघितलं तर सगळीकडे एक प्रकारचा अनरेस्ट आहे खूप मोठ्या प्रमाणावरती. आणि एका बाजूने विज्ञानाने खूप मोठी प्रगती जरी केलेली असली तरीसुद्धा विज्ञानाची प्रगती ही लोककल्याणासाठी किती आहे हा प्रश्न आहे, विश्वशांतीसाठी किती आहे हा प्रश्न आहे. जर विज्ञानामधनं मोठ्या मोठ्या प्रगती होऊन मोठमोठी अस्त्र आपण निर्माण करणार असू तर आपण विश्वशांतीच्या दिशेने चाललो आहे का हा प्रश्न पण विचारायला पाहिजे. फक्त विज्ञानाचा उपयोग हा आपण आपल्या स्वार्थासाठी, आपल्या फायद्यासाठीच जर करणार असू तर आपण कसं विश्वशांतीच्या दिशेने जाणार हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आता हा सगळेजण विचारायला लागलेले आहेत. MIT आळंदी इथलं वर्ल्ड पीस सेंटर हे युनेस्को सारख्या जागतिक संस्थेचं युनेस्को चेअर फॉर ह्युमन राईट्स, डेमोक्रेसी, पीस आणि टॉलरन्स म्हणून 12 मे 1998ला घोषित झालं. हा खूप सन्मानाचा क्षण होता. युनेस्कोच्या तत्वाप्रमाणे मनुष्याच्या मनामध्येच संघर्षाची, युद्धाची निर्मिती होते. म्हणूनच शांतीचा विचारसुद्धा मनातच रुजवण्याची आवश्यकता आहे. युनेस्को चेअर जे MITमध्ये आहे त्याच्यामध्ये जे काम चालतं किंवा डॉक्टर कराड जे नेहमी बोलतात की विज्ञानाने अध्यात्माची जोड घ्यायला पाहिजे तरच विज्ञानाची प्रगती पुढे होईल. तर याच विचारामधनं आज तुम्हाला माहिती आहे की राष्ट्र खूप श्रीमंत आहेत. अमेरिकेसारखं खूप श्रीमंत राष्ट्र आहे. आपली युवा पिढीसुद्धा अमेरिकेकडे आकर्षित होते. आपली जीवनपद्धती असेल, आपली फॅशन असेल, आपले अन्नपदार्थ असतील, ते त्याच्यावरती अजूनही तसा अमेरिकेचा प्रभाव आहे, पगडा आहे. पण मी सांगतो की उदाहरण जर घ्यायचं झालं तर अमेरिकेमध्ये खरोखरच शांती आहे का हा जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही आहे. अमेरिकेमधल्या आत्ता सेंटर फॉर डिसीज कंट्रोल CDC म्हणून अमेरिकेतली खूप मोठी संशोधन शृंखला आहे संस्थांची, खूप मोठी संस्था आहे ती, गव्हर्नमेंटची आहे ती.
त्यांचा अहवाल आत्ता प्रसिद्ध झाला आहे, CDCचा अहवाल. त्याच्यामध्ये त्यांनी अमेरिकेतल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की 60% अमेरिकन शाळेतल्या विद्यार्थिनी, म्हणजे किती तरुण विद्यार्थिनी असतील त्या शाळेतल्या विद्यार्थिनी 60% या मानसिक रीतीने पछाडलेल्या. 60% त्याच्यापैकी जवळजवळ त्यांना वाटते की आपलं जीवन सगळं निरर्थक आहे असं विद्यार्थ्यांना वाटते. मला वाटतं हळूहळू भारतात सुद्धा असं भारतात लोण येते त्याचं. पण मी ही अमेरिकेतलं उदाहरण का तुम्हाला दिलं की आपण सगळेजण आंधळेपणाने त्यांचं अनुकरण करतोय तर ते आपली संस्कृतीच्या मागे ते लागलेत आता. म्हणजे अमेरिकेमध्ये आपल्याला असं दिसेल किंवा अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना उत्सुकता आहे. आपली संस्कृती ते पाळायचा प्रयत्न करतात. आपले अन्नपदार्थ त्यांना जास्ती महत्त्वाचे वाटत आहेत. आपली जीवनपद्धती त्यांना जास्ती महत्त्वाची वाटते. पुन्हा त्यांच्याकडनं परत आणण्यापेक्षा आपण आपली संस्कृती जपण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न चांगले आहेत. विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय हेच भारताचे सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचे विचार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी मांडले. आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर आपल्याला शिक्षणातूनच मूल्यांची शिकवण दिली पाहिजे. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांनी हे मर्म जाणलं आणि ते लाखो विद्यार्थ्यांच्या मनातही बिंबवलं. विश्वशांती संमेलन हे त्याचंच एक प्रतिबिंब आहे.